रात्रीचे 11:30 वाजले होते. कोकणमधील एक छोटंसं गाव, दाट झाडं, जुनाट वाडे आणि हवेत दरवळणारा एक विचित्र शांतपणा. गावात एक गोष्ट फार प्रसिद्ध होती, लावण्याचा शाप. लावण्य नाव जसं गोड तशीच ती दिसायलाही सुंदर होती, पण तिच्या सौंदर्यामागे एक काळं रहस्य दडलं होतं. अमोल नावाचा एक तरुण पत्रकार त्या गावात आला होता. त्याला जुन्या दंतकथा, भूतांच्या गोष्टी यावर लेख लिहायचा होता. गावात पोहोचल्यावर त्याला सगळ्यांनी एकच इशारा दिला, रात्री 12 नंतर त्या जुन्या वाड्याकडे जाऊ नकोस, लावण्य अजून तिथेच आहे. अमोलला मात्र हे सगळं अंधश्रद्धा वाटत होतं. त्या रात्री कॅमेरा आणि नोटबुक घेऊन तो वाड्याकडे निघाला. वाडा पूर्णपणे मोडकळीस आलेला होता. दरवाजे आपोआप किरकिरत उघडले. आत अंधार, धूळ आणि एक आरसा. तो आरसा खूप जुनाट होता, पण त्यात काहीतरी वेगळं होतं. अमोलने त्यात पाहिलं आणि त्याला तिचं दर्शन झालं. एक अतिशय सुंदर स्त्री. ती हळूच हसली. तू मला शोधत होतास का? तिचा आवाज मधाळ पण थंड होता. अमोल थक्क झाला. तू लावण्य? ती जवळ आली. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. तिचं सौंदर्य इतकं मोहक होतं की अमोल तिच्याकडे नजर हटवू शकत नव्हता. लोक मला शापित म्हणतात, ती कुजबुजली, पण खरा शाप त्यांच्या डोळ्यात आहे. गावकऱ्यांनी सांगितलेली गोष्ट अमोलच्या डोक्यात फिरू लागली. कित्येक वर्षांपूर्वी लावण्यावर एका जादूटोण्याचा आरोप करण्यात आला. तिचं सौंदर्य पाहून लोक जळत होते. त्यांनी तिला त्या वाड्यात बंद करून जाळून टाकलं. मरण्याआधी तिने शाप दिला, माझ्या सौंदर्याने ज्यांना मोह होईल त्यांना मी कधीच सोडणार नाही. अचानक आरशातलं प्रतिबिंब बदललं. सुंदर चेहऱ्याऐवजी जळालेलं विकृत रूप. लावण्याने अमोलचा हात पकडला. तिचा स्पर्श थंड, मृतासारखा. तू मला पाहिलंस, आता तू माझा आहेस. अमोल पळायचा प्रयत्न करू लागला, पण त्याचे पाय जड झाले. आरशातून हात बाहेर आले आणि त्याला आत ओढू लागले. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना वाड्यात फक्त एक कॅमेरा सापडला. त्या कॅमेऱ्यामध्ये शेवटचा फोटो होता. आरशासमोर उभा असलेला अमोल आणि त्याच्या मागे उभी असलेली लावण्य हसताना. अमोलच्या गायब होण्याला 3 दिवस झाले होते. गावात भीतीचं वातावरण पसरलं होतं, पण कोणीही उघडपणे बोलायला तयार नव्हतं. कारण सगळ्यांना माहीत होतं, जास्त चौकशी केली तर पुढचा नंबर तुमचाही लागू शकतो. त्या दिवशी गावात एक मुलगी आली, राधिका. ती पुणे येथील होती आणि अमोलची जवळची मैत्रीण. अमोल अचानक संपर्कात नसल्यामुळे ती थेट इथे आली होती. तो शेवटचं कुठे गेला होता? तिने गावकऱ्यांना विचारलं. सगळ्यांनी एकच उत्तर दिलं, त्या वाड्याकडे जाऊ नकोस. पण राधिकाच्या डोळ्यात भीतीपेक्षा निर्धार जास्त होता. गावातील एका वृद्धाने तिला अमोलचा कॅमेरा दिला. हेच सापडलं होतं, बाकी काही नाही. राधिकाने फोटो पाहायला सुरुवात केली. सुरुवातीला सगळं सामान्य होतं, वाडा, झाडं, अंधार. पण शेवटचा फोटो पाहून तिचं हृदय थांबलं. अमोल आणि त्याच्या मागे उभी एक स्त्री. ती स्त्री फोटोमध्ये हलत होती. होय, हलत होती. त्या रात्री राधिका एकटीच वाड्याकडे निघाली. हवेत एक विचित्र थंडावा होता, जणू कोणीतरी तिच्या मागे चालत होतं. वाड्यात प्रवेश करताच तिला तोच आरसा दिसला. तो शांत होता, पण त्यातून एक हलकीशी कुजबूज येत होती. राधिका, ती दचकली. राधिकाने हिम्मत करून आरशात पाहिलं आणि तिला दिसलं अमोल. तो आरशाच्या आत अडकलेला होता. त्याच्या डोळ्यात भीती आणि विनंती होती. मला वाचव. त्याचा आवाज मंद पण स्पष्ट होता. अचानक त्याच्या मागे लावण्या उभी राहिली. ती हसत होती. तू आलीस. लावण्याचा आवाज पुन्हा घुमला. तुला वाटते तू त्याला वाचवू शकशील? राधिकाने धाडस केलं. तू काय आहेस आणि तुला काय हवं आहे?
लावण्य हसली. मी फक्त एक आत्मा नाही, मी एक शाप आहे. ज्यांना सौंदर्य मोहात पाडतं त्यांची शिक्षा. राधिकाला लक्षात आलं, लावण्याचं अस्तित्व आरशाशी जोडलेलं आहे. तो आरसा तुटला तर कदाचित शाप संपेल, पण अमोलही त्यात अडकलेला होता. मी आरसा फोडला तर तो मरू शकतो. ती विचारात पडली. लावण्या कुजबुजली. एक जीव वाचवण्यासाठी दुसरा द्यावा लागतो. राधिकाच्या डोळ्यात पाणी आलं. ती आरशाकडे पाहत होती. एका बाजूला तिचा मित्र आणि दुसऱ्या बाजूला एक भयंकर शाप. अचानक वाड्यात एक जोराचा आवाज झाला. आरसा तडकला. लावण्या ओरडली. एक भयंकर, कानठळ्या बसवणारा आवाज. प्रकाशाचा एक झोत पसरला आणि सगळं शांत झालं. सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं. वाडा पूर्णपणे कोसळलेला होता. मलब्यातून एक मुलगी बाहेर आली. राधिका, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. ती हसली. ते हसू ओळखीचं होतं, लावण्याचं. वाडा कोसळून आता 5 दिवस झाले होते. गाव हळूहळू पुन्हा शांत होत होतं. पण ती शांतता खोटी होती, कारण काहीतरी अजूनही जिवंत होतं. राधिका गावातच थांबली होती. सगळ्यांना वाटलं ती वाचली, पण तिच्या वागण्यात काहीतरी बदल झाला होता. ती एकटीच बसून आरशात बघत राहायची आणि स्वतःशी हसायची. सौंदर्य, किती सुंदर शाप आहे ना, ती कुजबुजायची. वाडा कोसळला, पण तो आरसा पूर्णपणे नष्ट झाला नव्हता. त्याचे काही तुकडे गावभर पसरले होते आणि प्रत्येक तुकड्यात एक सावली दिसत होती. लावण्य आता एका आरशात अडकलेली नव्हती, ती मुक्त झाली होती. दरम्यान अमोल अजून जिवंत होता, पण तो आरशाच्या जगात अडकलेला होता. एक विचित्र काळं जग, जिथे हजारो प्रतिबिंब होती. प्रत्येक प्रतिबिंबात एक चेहरा आणि प्रत्येक चेहरा लावण्याचा. तू बाहेर जाऊ शकत नाहीस. एक आवाज घुमला. तो आवाज लावण्याचा नव्हता, तो राधिकाचा होता. राधिकाच्या शरीरात आता 2 आत्मे होते. राधिका, जी अजूनही आत कुठेतरी लढत होती, आणि लावण्य, जी हळूहळू तिचं संपूर्ण अस्तित्व ताब्यात घेत होती. मी आता एका आरशात नाही, मी प्रत्येक नजरेत आहे. लावण्याचा आवाज तिच्या मनात घुमत होता. गावात एक नवीन माणूस आला, समीर. तो मुंबई येथून आलेला एक फोटोग्राफर होता. त्याला त्या कोसळलेल्या वाड्याचे फोटो घ्यायचे होते. राधिकाने त्याला पाहिलं आणि हसली. तेच हसू. समीरने कॅमेरा उचलला आणि राधिकाचा फोटो घेतला. कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर फोटो दिसला, पण त्या फोटोमध्ये राधिका एकटी नव्हती. तिच्या मागे शेकडो प्रतिबिंब. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच हसू, लावण्याचं. त्या रात्री समीर गायब झाला. फक्त त्याचा कॅमेरा सापडला. त्यात शेवटचा फोटो होता, एक आरशाचा तुकडा, आणि त्यात दिसणारा चेहरा समीरचा नाही, तुझा. पुढची भयकथा. काळ्या सावलीचा खेळ. लोणावळ्याजवळच एक जुनं बंद पडलेलं रेल्वे स्टेशन, शिवनगर. कित्येक वर्षांपासून तिथे कोणतीही ट्रेन थांबत नव्हती. पण अफवा अशी होती, दर महिन्याच्या 13 तारखेला रात्री 12:13 एक ट्रेन तिथे थांबते, आणि जो कोणी त्या ट्रेनमध्ये चढतो तो कधीच परत येत नाही. अनिकेत, एक क्राईम पॉडकास्ट करणारा मुलगा, पुणेमधून. त्याला अशा रहस्यमयी गोष्टींची सत्यता शोधायला आवडायचं. घोस्ट स्टोरीज आर जस्ट सायकोलॉजी, तो नेहमी म्हणायचा. पण यावेळेस त्याचं मत बदलणार होतं. 13 तारीख रात्री 11:50 अनिकेत स्टेशनवर पोहोचला. आजूबाजूला फक्त धुके, जुन्या घड्याळाचा आवाज आणि एक विचित्र शांतता. घड्याळ 12:13 थांबलं आणि अचानक रेल्वेच्या शिट्टीचा आवाज. ट्रॅकवर एक जुनी काळी ट्रेन हळूहळू आली. त्यावर कोणतंही नाव नव्हतं. दरवाजे आपोआप उघडले. आत पूर्ण अंधार. अनिकेतने कॅमेरा चालू केला आणि आत गेला.
डब्यात कोणीच नव्हतं, पण सीट्सवर धूळ नव्हती. जणू कोणीतरी नुकतंच उठून गेलं होतं. अचानक एक सीट हलली. अनिकेत थांबला. त्याच्या मागे एक सावली दिसली. तो वळला. कोणीच नव्हतं, पण कॅमेऱ्यामध्ये एक माणूस त्याच्या मागे उभा होता. त्याचा चेहरा दिसत नव्हता, फक्त डोळे. "तू आलास?" एक आवाज आला. अनिकेत घाबरला नाही. "कोण आहेस तू?" "मी तो आहे, जो इथून कधीच गेला नाही." अनिकेतला आठवलं, या स्टेशनवर 20 वर्षांपूर्वी एक मोठा अपघात झाला होता. एक ट्रेन पूर्णपणे जळून गेली होती. सगळे प्रवासी मरण पावले, पण एक माणूस कधीच सापडला नव्हता. तो सावली माणूस पुढे आला. त्याचा चेहरा जळालेला, डोळे पांढरे. "मी त्या ट्रेनमध्ये होतो, पण मी मरण पावलो नाही. मी जिवंत आहे, पण प्रत्येक 13 तारखेला मी पुन्हा मरतो." अनिकेतचं हृदय जोरात धडधडू लागलं. "आणि यावेळी तू माझी जागा घेणार आहेस." अनिकेत ट्रेनमधून बाहेर पळायला लागला, पण दरवाजे बंद झाले. ट्रेन हलायला लागली. वेग वाढत गेला. कॅमेरामध्ये त्याने स्वतःकडे पाहिलं आणि त्याचा चेहरा जळायला लागला होता. त्याचे डोळे पांढरे होत होते. 14 तारीख सकाळ. स्टेशन पुन्हा शांत. गावकऱ्यांना एक कॅमेरा सापडला. त्यात शेवटचा व्हिडिओ होता. अनिकेत ओरडताना, "आजही दर महिन्याच्या 13 तारखेला 12:13 ती ट्रेन येते आणि आत एक नवीन सावली उभी असते." अनिकेतच्या गायब होण्याला 2 आठवडे झाले होते. पोलिसांनी केस मिसिंग म्हणून बंद केली, पण एक व्यक्ती अजून हार मानायला तयार नव्हती. सायली, अनिकेतची सहकारी आणि त्याच्या पॉडकास्टची सहनिर्माती. ती पुणेमधून थेट लोणावळ्याला आली. तो असाच गायब होणार नाही, तिचा विश्वास होता. तिला अनिकेतचा कॅमेरा मिळाला. त्यातला शेवटचा व्हिडिओ ती पाहायला बसली. स्क्रीनवर धुके, ट्रेन आणि अनिकेतचा आवाज. पण व्हिडिओच्या शेवटी एक गोष्ट वेगळी होती. अनिकेतच्या मागे उभा असलेला सावली माणूस हळूहळू अनिकेतमध्ये मिसळत होता. व्हिडिओ थांबण्याआधी एक फ्रेम दिसली. एक जुनं कंट्रोल रूम. त्या रूममध्ये एक बोर्ड होता, सिग्नल कॅबिन 13. सायलीला कळलं, हेच पुढचं ठिकाण आहे. त्या रात्री सायली स्टेशनच्या मागच्या बाजूला गेली. तिथे एक मोडकळीस आलेली इमारत होती, सिग्नल कॅबिन 13. दरवाजा अर्धवट उघडा होता. आत गेल्यावर जुने मॉनिटर्स, वायर आणि एक मोठा लिव्हर. मॉनिटर्स अचानक चालू झाले. स्क्रीनवर लाईव्ह फीड दिसत होतं त्या ट्रेनचं, पण ट्रेन सध्या कुठेच नव्हती. सायलीला लक्षात आलं, ही ट्रेन वेगळ्या डायमेन्शनमध्ये आहे, जिथे वेळ थांबलेली आहे. आणि सिग्नल कॅबिन 13 हा त्या जगाचा दरवाजा आहे. एका स्क्रीनवर तिला अनिकेत दिसला. तो ट्रेनमध्ये फिरत होता, पण तो एकटा नव्हता. त्याच्या भोवती शेकडो सावल्या होत्या. त्या सावल्या म्हणजे पूर्वी गायब झालेले लोक. प्रत्येक 13 तारखेला एक नवीन व्यक्ती त्या जगात अडकते आणि एक जुनी सावली बाहेर येते. सायलीच्या मागे आवाज आला, "तू उशीर केलास." ती वळली. तिच्या समोर उभा होता अनिकेत, पण तो अनिकेत नव्हता. त्याच्या डोळ्यात पांढरं पोकळपण होतं. "आम्हाला बाहेर यायला एक नवीन शरीर लागतं," तो म्हणाला, "आणि तू योग्य आहेस." सायलीला समजलं, ती जर इथे थांबली तर तीही त्या जगात अडकणार. पण जर तिने लिव्हर ओढला तर कदाचित सगळं संपेल. पण अनिकेतही. सायलीने डोळे बंद केले आणि लिव्हर ओढला. एक जोराचा आवाज. मॉनिटर्स फुटले आणि सगळं काळं झालं. सकाळी स्टेशन पुन्हा शांत होतं. सिग्नल कॅबिन 13 पूर्णपणे जळून गेलं होतं. गावकऱ्यांना मलब्यातून एक मुलगी सापडली, सायली. ती जिवंत होती, पण ती आरशात स्वतःकडे पाहून हसत होती. शांततेमागचं वादळ. सिग्नल कॅबिन 13 जळून गेल्यानंतर गावात सगळं शांत झाल्यासारखं वाटत होतं. ट्रेन दिसत नव्हती. घड्याळ पुन्हा चालू झाली होती. लोकांनी समजलं, शाप संपला. पण
सायलीच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच चालू होतं. सायली परत पुण्याला आली. ती पुन्हा तिचं काम सुरू केलं. नवीन एपिसोड, द लास्ट ट्रेन ऑफ शिवनगर, ट्रूथ रिव्हील. पण हा एपिसोड वेगळाच होता. सायलीचा आवाज थोडा बदलला होता. तो शांत पण थंड, जणू दोन आवाज एकत्र बोलत होते. काही कथा संपत नाहीत, त्या फक्त रूप बदलतात. एपिसोड लाईव्ह गेला. हजारो लोकांनी तो ऐकायला सुरुवात केली. पण 12:13 सगळ्यांच्या डिव्हाइसमध्ये एकच गोष्ट दिसली, एक काळी ट्रेन. लोक घाबरले, पण ते फक्त ऐकत नव्हते, ते पाहत होते. त्यांच्या स्क्रीनवरून ती ट्रेन जणू बाहेर येत होती. सायली कॅमेऱ्यासमोर उभी होती. ती हसली. तुम्हाला वाटलं ट्रेन फक्त स्टेशनवर येते? नाही, ती जिथे तुम्ही पाहता तिथे येते. त्याच क्षणी जगभरात हजारो लोकांच्या स्क्रीनवर सावल्या दिसायला लागल्या. प्रत्येक सावली एक हरवलेली आत्मा आणि त्यांच्यात अनिकेत. सायलीच्या मागे अचानक एक मोठी सावली उभी राहिली. ती एकच नव्हती, ती हजारो सावल्यांचा समूह होता. आम्ही एक नाही, आम्ही अनेक आहोत. त्या ट्रेनचा, त्या सावल्यांचा खरा उद्देश लोकांना घेणं नव्हतं, तर पसरायचं होतं. पुढची भयकथा. दरवाजा क्रमांक 7. नाशिक शहराच्या बाहेर एक जुनं बंद पडलेलं हॉस्पिटल होतं, सह्याद्री केअर. 10 वर्षापूर्वी ते अचानक बंद झालं. कारण कोणी स्पष्ट सांगत नव्हतं, पण एक अफवा कायम जिवंत होती. दरवाजा क्रमांक 7 कधीही उघडू नये. रोहन, एक यूट्यूबर जो हॉरर एक्सप्लोरेशन व्हिडिओ बनवायचा, त्याला अशा ठिकाणी जाऊन सत्य शोधायला आवडायचं. फेक असतं सगळं, तो म्हणायचा. तो एकटाच कॅमेरा घेऊन हॉस्पिटलमध्ये शिरला. आत सगळीकडे धूळ, तुटलेली बेड्स आणि भिंतीवर सुकलेले डाग. लाईट्स बंद होते, पण कधीकधी ट्यूबलाईट्स स्वतःहून चमकायच्या. कॉरिडॉरच्या शेवटी एक दरवाजा होता, रूम नंबर 7. दरवाजावर लाल रंगात लिहिलं होतं, डोंट ओपन. रोहन हसला. याचसाठी आलोय मी. त्याने हळूच दरवाजा ढकलला. आत पूर्ण अंधार, पण एक विचित्र गोष्ट होती. रूमातून खूप मोठी वाटत होती, जणू ती बाहेरच्या मापात बसत नव्हती. रोहन आत गेला. दरवाजा आपोआप बंद झाला. त्याने मागे वळून पाहिलं. दरवाजा गायब झाला होता. रूममध्ये एक लांब कॉरिडॉर होता. भिंतीवर आरसे. प्रत्येक आरशात रोहन दिसत होता. पण सगळे रोहन एकसारखे नव्हते. काही हसत होते, काही रडत होते, काही त्याच्याकडे पाहत होते. एक आरशातला रोहन अचानक हलला. त्याने हात पुढे केला आणि काचेतून बाहेर आला. तू इथे येऊ नको होतास, तो म्हणाला. रोहन मागे सरकला. तू कोण आहेस? मी तूच आहे. रोहनला अचानक आठवलं, या हॉस्पिटलमध्ये एक प्रयोग चालू होता, मानवी मनाचे वेगवेगळे रूप वेगळं करणं. पण प्रयोग चुकला. रूम 7 मध्ये लोकांचे अंधारे रूप जिवंत झाले. सावल्यांचा हल्ला. आता सगळे आरसे तुटायला लागले. त्यातून वेगवेगळे रोहन बाहेर येऊ लागले. प्रत्येक वेगळा, प्रत्येक भयानक. रोहन पळायला लागला. कॉरिडॉर संपत नव्हता. प्रत्येक वळणावर नवीन दरवाजे, पण प्रत्येक दरवाजावर एकच नंबर. शेवटी तो एका मोठ्या आरशासमोर थांबला. त्यात एकच रोहन होता, शांत, हसत. मी तुझं खरं रूप आहे, तो म्हणाला. तू बाहेर जाशील, पण माझ्यासोबत. दुसऱ्या दिवशी लोकांनी हॉस्पिटलमध्ये कॅमेरा सापडला. त्यात शेवटचा व्हिडिओ होता, रोहन आरशात चालत जाताना. आजही त्या हॉस्पिटलमध्ये दरवाजा क्रमांक 7 आहे, पण तो प्रत्येकासाठी वेगळ्या ठिकाणी दिसतो. रोहनच्या गायब होण्याला 1 महिना झाला होता. त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला, पण लोकांनी त्याला फेक म्हणून सोडलं. फक्त एक व्यक्ती त्यावर विश्वास ठेवत होती, मीरा, एक सायकोलॉजिस्ट मुंबईमधील. ती त्या हॉस्पिटलच्या जुन्या केस स्टडीजवर काम करत होती. रोहनचा व्हिडिओ पाहून
तिला काहीतरी वेगळं जाणवलं. हे फक्त भूत नाही, हा मेंदूचा खेळ आहे. मीराला हॉस्पिटलच्या जुन्या फाईल्स मिळाल्या. त्यात लिहिलं होतं, प्रोजेक्ट 7 ह्युमन स्प्लिट कॉन्शियसनेस. रूम 7 मध्ये लोकांच्या मनातील अंधार वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण ते अंधार नियंत्रणाबाहेर गेले. मीरा त्या हॉस्पिटलमध्ये गेली. तिला भीती नव्हती, पण कुतूहल होतं. ती कॉरिडॉरमध्ये चालत होती आणि अचानक तिला एक दरवाजा दिसला. रूम नंबर 7. यावेळी दरवाजा शांत होता. कोणताही इशारा नव्हता. मीरा थांबली आणि दरवाजा उघडला. आत गेल्यावर तिला एक ऑफिस दिसलं. टेबल, खुर्ची आणि एक संगणक. स्क्रीनवर एक फाईल उघडी होती. सब्जेक्ट रोहन, स्टेटस इंटिग्रेटेड. इंटिग्रेटेड म्हणजे काय? मीरा फाईल वाचत होती. त्यात लिहिलं होतं, जेव्हा व्यक्ती आपल्या अंधाऱ्या रूपाला स्वीकारतो तेव्हा तो इंटिग्रेट होतो आणि मग तो दरवाजा बनतो. मीराच्या मागे आवाज आला, तू उशीर केलास. ती वळली. रोहन उभा होता, पण तो वेगळा होता. शांत, हसत. मी आता अडकलेलो नाही, तो म्हणाला. मी आता या जागेचा भाग आहे. दरवाजा 7 आता फक्त एक रूम नाही, तो एक गेट आहे आणि मी त्याचा रक्षक आहे. मीरा मागे सरकली. तू मला इथे का बोलावलंस? रोहन हसला. कारण तुला समजतं आणि आम्हाला तुझ्यासारखी लोक हवी आहेत. मीराला समजलं, ती जर इथे राहिली तर तीही त्या जगाचा भाग होईल, पण जर ती बाहेर गेली तर हे सगळं जगात पसरू शकतं. अचानक सगळे आरसे पुन्हा दिसायला लागले. त्यात वेगवेगळ्या लोकांचे चेहरे होते. ते सगळे मीराकडे पाहत होते. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल पुन्हा बंद होतं. कोणीच आत नव्हतं, पण शहरात काही लोक अचानक बदललेले दिसत होते. शांत, हसरे. हॉस्पिटल पुन्हा बंद झालं होतं, पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. दरवाजा क्रमांक 7 आता एका जागी नव्हता, तो पसरायला लागला होता. मुंबई शहरात काही लोक अचानक बदललेले दिसू लागले. ते सामान्य दिसत होते, पण त्यांच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती. ते जास्त बोलत नव्हते, फक्त हसत होते. मीरा परत आली होती. ती जिवंत होती, पण तिच्यात काहीतरी बदललं होतं. ती रुग्णांशी बोलताना त्यांना एकच प्रश्न विचारायची, तुला कधी स्वतःचं अंधार रूप दिसलं आहे का? हळूहळू लोकांना कळायला लागलं, दरवाजा 7 म्हणजे एक जागा नाही, तो एक स्थिती आहे. जेव्हा माणूस आपल्या भीतीला, रागाला आणि अंधाराला सामोरा जातो तेव्हा तो दरवाजा उघडतो. कारण तो अंधार नेहमी नियंत्रणात राहत नाही. कधीकधी तो पूर्णपणे ताबा घेतो. एका रात्री मीराने आरशात पाहिलं. तिच्या मागे रोहन उभा होता. तू आता तयार आहेस? तो म्हणाला. रोहन आणि मीरा आता एकत्र होते. त्यांचा उद्देश एकच, जास्तीत जास्त लोकांना इंटिग्रेट करायचं. सोशल मीडिया, व्हिडिओज, पॉडकास्ट, सगळीकडे दरवाजा 7 बद्दल चर्चा सुरू झाली. लोक स्वतःहून त्या अनुभवाकडे आकर्षित होत होते. एका लाईव्ह सेशनमध्ये मीराने लोकांना सांगितलं, डोळे बंद करा. तुमच्या मनात एक दरवाजा कल्पना करा. त्यावर नंबर आहे. 7 सेकंदासाठी तो दरवाजा उघडा. जगभरात हजारो लोकांनी डोळे बंद केले. त्यांनी तो दरवाजा पाहिला आणि तो उघडला. त्याच क्षणी अनेक लोक अचानक शांत झाले. त्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव, हसू. दरवाजा 7 आता प्रत्येकाच्या आत आहे. तो उघडण्यासाठी फक्त एक विचार पुरेसा आहे.